अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। वडूजमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचे दिनांक 28 रोजी अपघाती निधन झाले। त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। आपल्या लाडक्या नेत्याला, लाडक्या भावाला, राज्याच्या अर्थमंत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज वडूज येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या भव्य पटांगणावर सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय गट तसेच इतर पक्षातील मान्यवरांनी अजित पवारांच्या प्रतिमेवर पुष्प वाहून विनम्र श्रद्धांजली वाहिली। प्रत्येक गटातील मान्यवरांनी आपले आणि अजितदादांचे संबंध, त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी असलेलं आपुलकीचं नातं याचं सविस्तर वर्णन आणि आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या। या शोकसभेसाठी खटाव, मान तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती। या शोकसभेसाठी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घारगे, रणजित भैया देशमुख, उद्योजक अभयदादा जगताप, प्रदीप विधाते, संदीपदादा मांडवे, प्राध्यापक अर्जुन खाडे, प्राध्यापक सदाशिव खाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातारा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा गोडसे, भाजपा खटाव तालुका माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, भाजपा जिल्हाध्यक्ष विकल्प शहा, वडूज उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, डॉक्टर प्रशांत गोडसे, डॉक्टर महेश माने, खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जाधव, येरळा न्यूजचे संस्थापक धनंजय क्षीरसागर तसेच शशिकला देशमुख, डॉक्टर प्रियंका माने, वडूज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे, हर्षदा देशमुख, सौ मनीषा ताई फडतरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री भाग्यवंत, पत्रकार, खटाव तालुक्यातील नागरिक आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माननीय नामदार अजितदादा पवार यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।